आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सटाणा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण। काल महालक्ष्मी मंदिराजवळ राजमाता अहिल्यादेवी स्मारक परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण आणि शहरातील विविध ठिकाणी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बागलाणचे आमदार दिलीपजी बोरसे यांच्या शुभ हस्ते आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यामध्ये आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 1 मधील डॉक्टर सागर शेवाळे हॉस्पिटल जवळील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 2 मधील शिवनेरी हाऊसिंग सोसायटी जवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण, नामपूर रस्ता ते अपंग कल्याण केंद्र या पांधी रस्त्याचे काँक्रिटीकरण, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 3, 4 व 5 मधील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण यांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाले। या विकास कामांमुळे सटाणा शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार असून शहराच्या विकासात निश्चितच मोलाची भर पडणार आहे। या प्रसंगी नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित विजयराज वाघ, शिवसेना गटनेता राहुल बाबा सुभाष पाटील, भारतीय जनता पार्टी गटनेता चेतन शिवाजी राऊंदड, श्री देवमामलेदार गटनेता मनीषा जयवंत पवार, पाणीपुरवठा सभापती भूषण तानाजी सोनावणे, आरोग्य सभापती सोनाली दत्तू बैताडे, वाचनालय व शिक्षण सभापती चेतन अशोक मोरे, महिला बालकल्याण सभापती कल्पना दयाराम सोनावणे, बांधकाम सभापती मुल्ला रऊफ खलील शाह, महिला बालकल्याण उपसभापती तनुजा किरण नांद्रे, नगरसेवक सीमा पंकज सोनावणे, जयश्री साहेबराव गरुड, संगीता देवेंद्र सोनावणे, महेश नानाभाऊ सोनावणे, अलका लखन बोरसे, मंगेश विजय खैरनार, प्रतिभा संदीप खैरनार, हर्षवर्धन संजय सोनावणे, मनीषा दीपक पाकडे, विलास भालचंद्र दंडगव्हाड, लताबाई पोपट बच्छाव, नितीन दगाजी सोनावणे, हुमेरा याशीर शेख, सुनंदा रमेश देवरे, स्वीकृत नगरसेवक रोशन नंदलाल सोनावणे, अनिल केदा पाकडे, रुपाली परेश कोठावदे, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे श्री किरण शेवाडे व डॉक्टर स्नेहा निकम यांच्यासह इतर डॉक्टर, परिचारिका तसेच सटाणा नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह सटाणा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।